जय भीम नमो उद्धाय. दीक्षाभूमी हे मानवतेचं आणि समतेचे केंद्र आहे, हे प्रत्येकालाच माहीत आहे. ह्याच दीक्षाभूमीच्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे लवकरच दीक्षाभूमीचा विकास होणार आहे, दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण होत आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. दीक्षाभूमीच्या ट्रस्टमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल शासनाचा काही याच्यामध्ये रोल नाही. ट्रस्टचा वाद आहे, परंतु शासनाने एक आराखडा तयार केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी यांनी. तर मित्रांनो, दीक्षाभूमीबद्दल थोडक्यात सांगतो. दीक्षाभूमी ही मानवतेचं आणि समतेचं केंद्र आहे, प्रत्येकालाच माहीत आहे. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच धर्तीवर दीक्षाभूमीवर आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि एका नवीन युगाला सुरुवात केली होती. हजारो वर्षापासून जो पीडित समाज होता तो एका समानतेच्या मुख्य धारेत आला. हजारो लोक, हजारो अनुयायी, बौद्ध अनुयायी, आंबेडकरी अनुयायी 14 ऑक्टोबर असो आणि 14 एप्रिल असो, 6 डिसेंबर असो की धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षाभूमीच्या ह्या पावन धर्तीवर येतात आणि त्यांना अभिवादन करतात. सोबत पुस्तकं घेऊन जातात, ज्ञानाचा खूप मोठा साठा घेऊन जातात. आता ह्याच दीक्षाभूमीच्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे, जे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम करतात, ते येत्या 3 वर्षामध्ये दीक्षाभूमीला चा विकास होणार अशी माहिती दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दीक्षाभूमीच्या ट्रस्टमध्ये काय वाद चालू आहे तो आम्हाला माहीत नाही आणि त्याचा सरकारशी त्याचा काही देणं घेणे नाही. मुख्यमंत्री साहेब आणि सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि दीक्षाभूमीचा चांगल्यात चांगल्या प्रकारे विकास कसा होईल यावर त्या सांगतील. दीक्षाभूमी हे जगाचं प्रेरणास्थान आहे, आंबेडकरी अनुयायांचं आस्थेचं स्थान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते समतेचंच ठिकाण आहे. इथं कुठलाही भेदभाव होत नाही, कोणालाही तिथे कसल्याही इजा वगैरे होत नाही. माणुसकी आणि समतेचं केंद्र आहे. तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या ह्या प्रस्तावाला आपण काय म्हणता आणि दीक्षाभूमीचा विकास चांगल्यात चांगल्या प्रकारे व्हावा हीच बौद्ध अनुयायाची, आंबेडकरी अनुयायाची आणि आमची देखील मनापासून इच्छा आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या ह्या पावलाला आम्ही शुभेच्छा देतो आणि दीक्षाभूमीचा चांगल्यात चांगल्या प्रकारे विकास व्हावा आणि दीक्षाभूमीचा लोकांच्या अनुयायांची चांगल्यात चांगली सोय व्हावी अशीच अपेक्षा करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनोबलची आम्हाला फार गरज आहे. जय भीम नमो उद्धाय.